संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान विभागाचा धोक्याचा इशारा. दक्षिणेकडून चक्रीवादळ घुसलंय. संपूर्ण महाराष्ट्राला धोक्याचा इशारा. या 3 तारखांना घराबाहेर पडू नका. स्वतः मुख्यमंत्र्यांनी 3 तारखा जाहीर केल्या आहेत. या 3 तारखांना संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी जवळपास 30 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा सगळ्यात भयानक धोका आहे. 3-4 दिवसांपूर्वी महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट, तर काही ठिकाणी वादळ उठले होते, तर काही ठिकाणी पाऊस झाला होता. सध्या परिस्थिती थोडीशी नॉर्मल झाली आहे, पण आत्ताच काही मिनिटांपूर्वी एका चक्रीवादळाचा शिरकाव महाराष्ट्राच्या हद्दीत झाला. जेव्हा हवामान विभागाने सॅटेलाइटचा फोटो संपूर्ण वरून एक नकाशा संपूर्ण महाराष्ट्राचा काढला होता, तो नकाशा पाहताच संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की महाराष्ट्रामध्ये वातावरण अचानक बदलणार आहे आणि हे चक्रीवादळ या 3 तारखांना सगळ्यात भयानक परिस्थितीमध्ये नुकसान करणार आहे. त्यामुळे 3 तारखा जाहीर केलेल्या आहेत. यासोबतच 16 जिल्हे आहेत की जिथे या चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा फटका बसणार. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्र्यांनी 16 जिल्ह्यांची यादी, त्याचबरोबर त्या 3 तारखा सांगितल्या आहेत की ज्या दिवशी कितीही महत्त्वाचे काम असेल तर बाहेर पडू नका, अशी माहिती दिली आहे. पहा, या माहितीला हलक्यात घेऊ नका, कारण की 15 वर्षांपूर्वीही असंच एकदा भर उन्हाळ्यामध्ये एक भयानक चक्रीवादळ धडकलं होतं, ज्याचा फटका मराठवाडा, विदर्भ या भागात बसला होता. तसेच मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात देखील याच्या झळा जाणवल्या होत्या आणि अक्षरशः पूर परिस्थिती जाणवली होती. आता या बातमीकडे दुर्लक्ष करू नका, कारण की 15 वर्षांपूर्वीपेक्षाही जबरदस्त चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने आता धडकले आहे. दक्षिणेकडून अशी काही विचित्र ढग, असे काही शक्तिशाली ढगांची एक फौजच निघाली आहे. हे ढग अतिशय वेगळे आहेत. सॅटेलाइट इमेजमधूनच या ढगांचे जे मोजमाप आहे ते करण्यात आलंय आणि हे ढग असे आहेत की हे जर एकदा पडायला सुरुवात झाली तर त्याच्यातून पाण्याचे थेंब नाही तर गारांचे गोळे बरसणार आहेत. एवढेच नाही तर त्याशी 120 किलोमीटर या वेगानं भयानक चक्रीवादळ देखील घुसणार आहे. त्यामुळे स्वतः मुख्यमंत्र्यांनी 16 जिल्ह्यांची यादी दिलेली आहे. हे जिल्हे अत्यंत धोकादायक आहेत. यासोबत 3 तारखा ज्या आहेत त्या जाहीर केल्या आहेत. त्या 3 तारखांना चक्रीवादळाचा सगळ्यात भयानक झटका बसणार आहे. या 3 तारखांना महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांत चक्रीवादळाचा मोठा धोका असल्याचे आता मित्रांनो स्पष्ट झाले आहे. या चक्रीवादळामुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान होण्याची दाट भीती आहे. 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि सामान्य जनतेने सर्वांनीच काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरामध्ये एक वेगळी स्थिती निर्माण झाल्यामुळे या चक्रीवादळाचा मोठा फटका बसणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. तर बघा, कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये आता हे वादळ येत आहे. त्या 16 जिल्ह्यांची नावे सांगतो, लगेच बघा. तर बघा मित्रांनो पहा, तुम्ही जर का कास्तकार असाल आणि तुमच्या वावरात कोणतीही उन्हाळी पिके लावली असतील तर त्याचे रक्षण आता तुम्हाला कसे करायचे आहे यावर हवामान खात्याने कडक इशारा दिलाय. सर्व बांधवांनी आपल्या शेतीची कामे लवकरात लवकर उरकून घ्यायची आहेत. बघा, सर्वात मोठा 2026चा जो पाऊस आहे तर तो येत्या आठवड्यात बरसणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. परंतु आता चक्रीवादळाचा मोठा धोका या निवडक 16 जिल्ह्यांना बसणार असल्याची महत्त्वाची माहिती सुद्धा हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मित्रांनो, जागतिक हवामान विभाग तसेच आपल्या जवळची पुणे वेधशाळा जी तसेच हवामान खात्याचे जे पावसाचे अंदाज देतात तर ते अभ्यासात जे काही असेल ते हवामानाच्या निरीक्षणात एकदम पक्के असतात. ज्यांनी सर्वांनीच आता येणाऱ्या महत्त्वाच्या 3 तारखांना तुफानी वारा, चक्रीवादळ, गारपीट या सर्व संकटातून मोठ्या प्रमाणात आता इशारा बघा काय सांगितलंय. मोठ्या प्रमाणात येत असल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान होत असल्याने शेतकरी वर्ग हा मनातून मित्रांनो आता खचल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, नेमके कोणत्या दिवशी हे चक्रीवादळ तुमच्या भागात येणार आहे आणि कोणकोणत्या 16 जिल्ह्यांना याचा धोका दिला गेला आहे. कोणत्या जिल्ह्यात वादळाचा धोका आहे, कोणत्या जिल्ह्यात गारांचा धोका आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा जास्त धोका आहे आणि नक्की कोणत्या 3 तारखेला हे चक्रीवादळ तुमच्या जिल्ह्यामध्ये धडकणार आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव नेमका कसा राहील, त्यामुळे तुमच्या शेती पिकांचे कशाप्रकारे तुम्ही रक्षण करायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये लगेचच पाहणार आहोत. तर बघा शेतकरी मित्रांनो, ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी शेतीमालाचे कोणतेही नुकसान होत नाही, परंतु ज्यावेळी गारपीट आणि पाऊस होतो त्यावेळी शेती पिकांचे खूप नुकसान होते. तर बघा, गारपीट आणि वादळ दोन्ही असेल तर यावेळी मोठ्या प्रमाणात मित्रांनो शेती पिकांचे नुकसान होत असते. तसेच मित्रांनो, जर चक्रीवादळ, गारपीट आणि धुवाधार वारा आणि मुसळधार पाऊस हे सर्वच एकत्र आले तर शेती पिकांचे भयंकर नुकसान होत असते.
त्यामुळे येत्या आठवड्यामध्ये सर्वच वादळी वारा, अवकाळी पाऊस, चक्रीवादळ येत असल्याने शेतकऱ्यांच्या मनात आता धास्ती भरली आहे. सध्या आभाळातून घोंगावत येणाऱ्या एका मोठ्या संकटाची चर्चा सुरू आहे आणि प्रत्येक शेतकरी बांधवाच्या मनात धडकी भरली आहे. शेती म्हटली की निसर्गावर विसंबून आलेलं चक्र. पण कधीकधी हाच निसर्ग कोपला की आपल्या रक्ताचं पाणी करून फुलवलेल्या पिकाची धूळधाण होते. आपल्याला ठाऊक आहे की नुसता पाऊस पडला तर शेतीचं फारसं नुकसान होत नाही, उलट पिकांना जीवदान मिळतं. पण जेव्हा याच पावसासोबत सोसाट्याचा वारा, वीज आणि मुख्य म्हणजे गारपीट येते, तेव्हा मात्र उभं पीक आडवं होतं. सध्याची परिस्थिती काहीशी अशीच गंभीर बनत चालली आहे. हवामान खात्याने 2026 मधील एका मोठ्या संकटाचा इशारा दिला असून बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये एकाच वेळी विशेष परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे एक शक्तिशाली चक्रीवादळ आकाराला येत आहे. हे वादळ सुरुवातीला केरळच्या किनारपट्टीला स्पर्श करून पुढे म्यानमारच्या दिशेने सरकत पुन्हा भारताच्या दिशेने झेपावणार आहे. मुंबईच्या बाजूने हे वादळ महाराष्ट्रात प्रवेश करण्याची शक्यता असून त्याचा सर्वाधिक फटका राज्यातील 8 महत्त्वाच्या जिल्ह्यांना बसणार आहे. या चक्रीवादळाचा वेग ताशी 60 ते 70 किलोमीटर इतका प्रचंड असू शकतो, जो झाडांवरील फळं आणि उभं पीक ओरबाडून काढायला पुरेसा आहे. विशेषतः 30 मार्च, 31 मार्च आणि 1 एप्रिल या 3 तारखा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या काळात वादळी वाड्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा त्रिवेणी संगम पाहायला येऊ शकतो. त्यामुळे या 3 दिवसात विनाकारण घराबाहेर पडू नका, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ज्या 8 जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे, त्यामध्ये प्रामुख्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सध्या हापूस आंब्याचा हंगाम जोरात आहे. जवळपास 50% आंबा अजूनही झाडावरच आहे. जर हे चक्रीवादळ धडकलं तर हातातोंडाशी आलेला हा फळांचा राजा मातीमोल होऊ शकतो. कोल्हापूर, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातील बागायतदार आणि उन्हाळी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनीही सावधान राहण्याची गरज आहे. तसेच बीड आणि पुणे जिल्ह्यांतही अवकाळी पावसाचा आणि वादळाचा मोठा धोका वर्तवण्यात आला आहे. तुमच्याकडे आंबा, मका किंवा गहू यांसाठी उन्हाळी पिके असतील तर त्यांचं रक्षण करण्यासाठी एक सोपी शक्कल हवामान विभागाने सुचवली आहे. विशेषतः आंब्यासाठी बाजारात 5 ते 10 रुपयांना मिळणारी संरक्षक कव्हर्स उपलब्ध आहेत. जर तुम्ही मोठ्या प्रमाणात ही कव्हर्स घेतली तर ती अगदी 1-2 रुपयांना सुद्धा मिळतात. ही कव्हर्स वापरल्यामुळे गारांचा थेट मार फळाला बसत नाही आणि डाग पडण्यापासून किंवा फळ गळण्यापासून वाचवता येते. शेतकरी दादा, तुम्ही रात्रंदिवस एक करून हे पीक वाढवलं आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीच्या काळात थोडी पूर्वतयारी आणि सतर्कता बाळगली तर आपण होणारं नुकसान नक्कीच कमी करू शकतो. 30 मार्च ते 1 एप्रिल या काळात हवामानाचा अंदाज घेऊनच कामाचे नियोजन करा आणि स्वतःची व आपल्या पिकांची काळजी घ्या. शेतकरी बांधवांनो, आता आपण जी माहिती पाहिली ती खरोखरच चिंताजनक आहे. 2026 सालातील हे पहिलं मोठं संकट आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपवले. अनेकदा आपण हवामान खात्याच्या अंदाजाकडे दुर्लक्ष करतो, पण लक्षात घ्या, निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा आपल्या हातापायाला काही लागत नाही. 15 वर्षापूर्वीची ही परिस्थिती आठवा, जेव्हा आता चक्रीवादळाने मराठवाडा आणि विदर्भाचं होत्याचं नव्हतं गेलं होतं. तशीच काहीची भीती आता पुन्हा निर्माण झाली आहे. पुन्हा जिल्ह्यात काय परिस्थिती आहे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात? तुमच्या भागात सध्या आभाळ कसं आहे, ऊन आहे की ढगाळ वातावरण, हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. कारण तुमच्या कमेंट्समुळे तर शेतकरी बांधवांना तिथल्या स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेता येईल. आपण एकमेकांवर सावध केलं तर नुकसान कमी करता येईल. आपण मुख्य मुद्दा म्हणजे 30 मार्च, 31 मार्च आणि 1 एप्रिल या 3 तारखा विसरू नका. हवामान विभागाने स्पष्ट सांगितलंय की ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. हे वारे इतके भयानक असतात की घरावरील पत्रे उडून जाणे किंवा मोठी झाडे पडणे अशा घटना घडू शकतात. त्यामुळे या 3 दिवसात शेतात काम करताना किंवा बाहेर प्रवासाला जाताना विशेष काळजी घ्या. शक्य असेल तर महत्त्वाची कामं या तारखांच्या आधीच करून घ्या. विशेषतः कोकणातील माझ्या आंबा बागायतदार भावांसाठी एक विनंती आहे. आपला हापूस आंबा तर तयार होण्याच्या मार्गावर आहे. सॅटेलाइट इमेजमध्ये जे शक्तिशाली ढग दिसत आहेत ते गारांचे ढग आहेत. जर गारा पडल्या तर आंब्याचे अतोनात नुकसान होईल. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे फळांना कव्हर्स लावण्याचा प्रयत्न करा. थोडा खर्च होईल पण लाखो रुपयांचं पीक वाचू शकतं. एक छोटी विनंती शेतकरी मित्रांनो, ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर गावातील मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा एक शेअर कोणाचं तरी मोठं नुकसान टाळू शकतो. आणि हो, जर हवामानाचे असेच अपडेट्स रोज वेळेवर हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ती घंटी दाबायला विसरू नका. कारण पुढच्या 24 तासात जर चक्रीवादळाची दिशा बदलली किंवा काही नवीन अपडेट्स आलं तर मी लगेच व्हिडिओ घेऊन येईल. तुमच्या पिकाचं रक्षण व्हावं आणि हे संकट सुखरूप टळावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. काळजी घ्या, सतर्क राहा. धन्यवाद.